नमस्कार. खूप दिवसांनी आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटत आहोत आणि कारणही तसं विशेष आहे, कारण आपण जात आहोत स्वामी समर्थांच्या भेटीला अक्कलकोट या ठिकाणी. त्याचबरोबर गाणगापूर आणि तुळजापूर ही क्षेत्र देखील कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. घरापासून ते कल्याण स्टेशनपर्यंत आणि त्यानंतर ट्रेनने असा प्रवास असणार आहे. आता आम्ही निघणार आहोत पहिले कल्याण या ठिकाणी आणि कल्याण नंतर आम्ही जाणार आहोत अक्कलकोट नंतर गाणगापूर आणि मग तुळजापूर. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोटवरून तुळजापूर कसे जाता येईल, कुठे राहता येईल, जेवणाची आणि खाण्याची काय ठिकाणं असतील, त्याचप्रमाणे पुन्हा अक्कलकोट ते तुळजापूर कशा पद्धतीने जाता येईल, या संपूर्ण गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आपण अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर आणि सोलापूर हे बाय ट्रेन कशा पद्धतीने कव्हर करणार आहोत आणि त्याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या व्हिडिओमध्ये 2 गाड्या आमच्या निघालेल्या आहेत कल्याणपर्यंत पोचायला. त्यानंतर भाऊकडे या दोन्ही गाड्या पार्क केल्यानंतर स्टेशनवरून आपल्याला 11:55ची ट्रेन आहे. मागच्या वर्षी याच दिवशी आणि याच ट्रेनने याच वेळेला आम्ही निघालो होतो अक्कलकोटला. व्हिडिओमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. अक्कलकोटची संपूर्ण माहिती आहे. आपल्यासोबत या ट्रिपमध्ये आहेत सचिन शेलार, सोमनाथ केळकर, बंटी लकडे, वैभव पालेकर, कृष्णा ठाकरे, अजय घावट, दिलीप घुडे, विशाल परीट, भूषण शिंदे आणि योगेश परदेशी. थोड्याच वेळात ट्रेन येणार आहे आणि ट्रेन आलेली आहे. पाहूयात आमच्या सीट्स कुठे अवेलेबल आहेत आणि आमची जर्नी आता सुरू होत आहे. ट्रेन आहे चेन्नई एक्सप्रेस CSMT सुपरफास्ट मेल. स्लीपर क्लासचे आमचे तिकीट आहेत. तिकीट कॉस्ट आहे 330 रुपये. आता सध्या सर्वजण सीट्स शोधण्यामध्ये व्यस्त आहेत. दिलीप, बंटी आणि भूषण हे विंडो सीट पकडण्यासाठी लगबग करत आहेत, तर इतर जण खाण्यामध्ये व्यस्त आहेत. खास करून योगेश, वैभव, अजय आणि कृष्णा. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या दिलीप, सचिन आणि विशाल यांनी भाकरी आणि ठेच्यावर ताव मारलेला आहे आणि इकडे बंटी ट्रेनला धक्का मारण्यामध्ये व्यस्त आहे. त्याचा प्रयत्न आहे की ट्रेन जरा जोराने चालू द्या. ट्रिपची सर्व अरेंजमेंट आणि वाढदिवसाचे मेसेजेस यामुळे थकलेला केटी विश्रांती घेत आहे. गेली 2 वर्ष आम्ही सतत याच तारखेला अक्कलकोटला जात असतो, कारण आपल्यातला सदस्य कृष्णा ठाकरे याचा वाढदिवसानिमित्त सर्वजण एकत्र येतात आणि असं ठरवलं की आपण दरवर्षी अक्कलकोट या ठिकाणी जायचं. हा दुसरा फेरी आमची आहे अक्कलकोटची आणि अतिशय नयनरम्य वातावरण, हे सकाळची दृश्य आपण पाहत आहोत. सोलापूरच्या अलीकडली ही दृश्य आहेत. सर्वजण झोपून उठलेले, फ्रेश झालेले आहेत आणि अक्कलकोटची दर्शनाची अर्थात स्वामींच्या दर्शनाची ओढ सर्वांना लागलेली आहे. ट्रेन प्रवासाची असो किंवा अक्कलकोटच्या संपूर्ण माहिती असो, हे सोलापूर आहे. सोलापूर स्टेशनवर आम्ही येऊन पोचलेलो आहोत. तर ही व्हिडिओ जास्त लॉंग व्हावी नाही यासाठी प्रयत्न आहेत, कारण मागची व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती परिपूर्ण अक्कलकोटविषयीची दिलेली आहे. आपण जाऊन पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे. तर फायनली 1 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपण येऊन पोचलेलो अक्कलकोट या ठिकाणी. अक्कलकोट रोड या स्टेशनला उतरल्यानंतर यातून 40 रुपयाचे शेअरिंग सीटने रिक्षा करून आपण मंदिरापर्यंत पोचणार आहोत. आणि योगायोग पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच असेल, ज्या दादाने आपल्याला मंदिरापर्यंत सोडला होता तोच या ठिकाणी उभा आहे आणि त्याच्याशी संपर्क करून आपण पुढे जाणार आहोत. नमस्कार. मागच्या वर्षी पण आपण भेटलो होतो याच दिवशी. हां, आपले 10 सीट आहेत. नंबर
400 रुपये सर्वांचे देऊन ऑटो पोचलेले आहे अक्कलकोटला. समोरच एंट्री गेट आहे. एंट्री गेटमधून जर पुढे गेलात तर तुम्हाला आढळून येईल ते प्रसादालय आणि अगदी समोर गेटच्या समोरच समाधी मंदिर आहे. वटवृक्ष मंदिरसुद्धा त्याला बोललं जातं. प्रथम रूम बघितल्यानंतर आंघोळ करून आपण जाणार आहोत ते स्वामी दर्शनासाठी. अक्कलकोट म्हणजे स्वामी भक्तांची पंढरी. समोरच दिसते ते प्रसादालय आहे आणि प्रसादालयाच्या बाजूलाच नेहमी आम्ही जे रूम बुक करतो त्याचं नाव आहे यात्री भवन. तेथे जाऊन आपण रूम्स अवेलेबल आहेत की नाही याची चौकशी केल्यानंतर आपण रूम घेणार आहोत. आत्ता वाजलेले आहेत 9:30 आणि 1 तासाच्या अंतरामध्ये फ्रेश होऊन मंदिरामध्ये पोचायचं आहे. कारण मंदिरात दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आपल्याला गाणगापूर या ठिकाणी जायचं आहे. हे यात्री भवन आहे. अतिशय सुंदर रूम्स आणि समोरचा एंट्रन्स खूप छान आहे. 1000 रुपये पर रूमचं भाडं आहे, ज्यामध्ये 5 लोक तुम्ही राहू शकता आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा गादी पाहिजे असतील तर 100 रुपये चार्ज पडेल. अतिशय सुंदर रूम आहे. गरम पाण्याची व्यवस्था देखील इथे आहे. नक्की इथे एकदा रूम घेऊन बघा तुम्ही. रूममध्ये फ्रेश झाल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आम्ही निघालो आहेत ते स्वामी दर्शनासाठी वटवृक्ष मंदिरामध्ये. गेली 1 वर्ष आम्ही प्रतीक्षा करत आहोत या दर्शनाची आणि खरोखरच स्वामी दर्शनाचा योग हा आज आलेला आहे. तुम्ही पाहतात किती गर्दी होत आहे आता अक्कलकोटला. आज गुरुवारचा आहे आणि गुरुवारचा जो दिवस आहे आणि त्या दिवशी स्वामी दर्शन होणार आहे असं भाग्य परमभाग्य आम्हाला आज लाभणार आहे. गेटच्या डाव्या बाजूला चप्पल स्टँड आहे. तिथे मोफत तुम्ही चप्पल ठेवू शकता. वटवृक्ष मंदिरात पोचल्यावर श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर भान विसरायला होतं. माणसाचे अहंभाव आपसुकच गळून पडतात. या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य असते, परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रू तरळतात. स्वामींनी अक्कलकोटच्या 22 वर्षाच्या वास्तव्यात बराच काळ येथे घालवला. त्या वटवृक्षाखालीच स्वामींचे शिष्य ज्योतिबा यांनी स्वतःचे घरदार जमीन विकून हे मंदिर बांधले. स्वामी समाधिस्थ होण्यापूर्वी ज्योतिबाने स्वामींना विचारले, माझे कसे होईल? स्वामी म्हणाले, तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा. मी सदैव वटवृक्षाखाली आहे. माझे स्मरण करताच तुमच्या सन्निग्ध आहे. वटवृक्ष मंदिरात पहाटे 5 वाजता स्वामींची काकड आरती होते. काकड आरतीपासून वस्त्रालंकार पूजा होईपर्यंत गाभारातील पादुकांचे व शिवलिंगाचे दर्शन घडते. त्यानंतर मुखवटा चढवला जातो. श्री स्वामीची संगमरवरी मंगलमूर्तीसह श्री गुरुदेव दत्तात्रय, श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ, श्री गुरुदेव नरसिंह सरस्वती व शिवलिंगावरील श्री स्वामींच्या प्रसन्न मुखवट्याचे विलोभनीय दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. भक्तांना सकाळी 7:30 ते 9:30 वेळेत पूजा, अभिषेक, लघुरुद्र करता येते. सकाळी 11:30 वाजता नैवेद्य आरती होते आणि सायंकाळची आरती ही 7:45 दुपारती व शेजारती होते. रात्री 10 वाजता भाविकांसाठी दर्शन मंदिर बंद केले जाते. छान दर्शन करून आम्ही निघालो आहे प्रसाद घेण्यासाठी. कारण प्रसादाला खूप गर्दी असते. ठीक 12 वाजता प्रसादाची वेळ असते. 12 वाजल्यापासून प्रसाद सुरू होतो. तर प्रसाद घेण्यासाठी आपण जात आहोत. वटवृक्ष मंदिराच्या समोरच एंट्री गेटच्या डाव्या बाजूला भव्य असं प्रसादालय आहे. भक्तांची अलोट गर्दी आज अक्कलकोटमध्ये आहे. प्रसादालयाला सुद्धा भव्य रांग लागलेली आहे. आम्ही सुद्धा रांगेत लागलेलो आहोत. श्रावण महिना असल्यामुळे आणि श्रावण महिन्याचा पहिलाच गुरुवार आहे, त्यामुळे गर्दी अधिकच दिसते. रांग पुढे जाईपर्यंत स्वामी भजन करूयात.
एक तासाच्या प्रतीक्षेनंतर फायनली पोचलो आहोत प्रसादालयामध्ये. प्रसाद वाढण्याचं काम सुरू आहे. अतिशय शिस्तबद्धता इथे पाहायला मिळत आहे. आज प्रसादामध्ये बटाट्याची भाजी, आमटी, चपाती, भात आणि शिरा आहे. प्रसाद घेतल्यानंतर आम्ही लगेच निघालेलो आहोत गाणगापूरच्या दिशेने. गाणगापूर जाण्यासाठी आम्हाला गाडी मिळालेली आहे ती अक्षय मडिखंबे यांची. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर आहे, तुम्ही पाहू शकता. जर खरोखरच तुम्हाला अक्कलकोट परिसरामध्ये फिरायचं असेल तर यांची गाडी बेस्ट आहे. रिझनेबल दरामध्ये ते सर्व ठिकाणं फिरवतात. गाणगापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे जे दत्तात्रय भक्तांसाठी प्रसिद्ध आहे. येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी वास्तव्य केले आहे असे मानले जाते. गाणगापूरला दत्त भक्तांची पंढरी असेही म्हणतात. गाणगापूर येथे भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम आहे. प्रथमतः आपण तेथेच जाणार आहोत. त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी निर्गुण पादुका स्थापन केल्या आहेत, ज्यांना दत्त महाराजांचा निवास मानले जाते. आपण प्रथमतः संगमस्थानी जाणार आहोत. आपण पोहोचलेलो आहोत संगमस्थानी. मुख्य गावाच्या थोडा बाहेर असलेल्या या भीमा अमरजा संगमाचे विशेष महत्त्व आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज इथेच अनुष्ठान करायचे. आजवर ज्याबद्दल ऐकलेच होते तिथे प्रत्यक्ष येण्याचा हा अनुभव काही वेगळाच आहे. आम्ही या पवित्र संगमाचे दीप प्रज्वलनाने पूजन केले. संगमाच्या बाजूलाच पवित्र हॉलमध्ये गुरुचरित्र पठणाची उत्तम सोय आहे. असे म्हणतात की इथलं गुरुचरित्र वाचन हे सर्वोत्तम आहे. बरेच वाचक एकाच वेळी श्री गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला दिसत आहे. अशा भक्तिभावाच्या वातावरणात तिथे अनेक जण गुरुचरित्राचे पठण करत असतात. संगम स्थानावर दत्त मंदिर आहे आणि तिथून गाणगापूरकडे परत जाताना भस्माचा डोंगर आहे. संगम मंदिरापासून भस्माचा डोंगर हे अंतर अगदीच कमी आहे व तिथे पायी सुद्धा जाता येते. इथले भस्म म्हणजे आता मातीच्या स्वरूपात आहे आणि ते भाविक थोडे थोडे खोदून सोबत घेऊन जात असतात. आम्ही सुद्धा थोडे भस्म घेतले आहे. इथली आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी भगवान परशुरामाने पृथ्वीच्या कल्याणासाठी असंख्य यज्ञ केलेले आहे आणि त्या यज्ञातून हे भस्म या ठिकाणी पडलेले आहे. 20 रुपये प्रतिशुल्क देऊन ऑटोने आम्ही पुन्हा मुख्य मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत, अर्थात गाणगापूरला. मुख्य मंदिरामध्ये दुपारी दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती आणि मी मंदिराच्या बाहेरून सुरू असलेल्या लांब रांगेत दर्शनासाठी लागलो. ही रांग मंदिराच्या बाहेरून सुरू झाली होती आणि वरच्या मजल्यावरून हळूहळू पुढे सरकत मग खाली मंदिरात उतरली होती. गर्दी नसल्यास मंदिराच्या मुख्य द्वारातून देखील दर्शन रांगेत लागता येते, परंतु श्रींचं हे दर्शन अतिशय नयनरम्य होतं. सायंकाळच्या वेळेस निघत असलेली महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्याची आम्हाला खूप इच्छा होती, परंतु वेळ कमी असल्यामुळे आम्हाला ते शक्य झाले नाही आणि पुनश्च एकदा श्रींचं दर्शन घेऊन आम्ही अक्कलकोटच्या दिशेने रवाना झालो. अक्कलकोटला पोचल्यावर रूममध्ये जाऊन झोपलो, कारण सकाळी तुळजापूरच्या दिशेने जायचं आहे. तर भेटूयात सकाळी. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आत्ता निघालो आहोत अक्कलकोटवरनं तुळजाभवानीच्या दर्शनाला. आईच्या दर्शनाची ओढ सर्वांनाच होती आणि
तो क्षण आता आलाय. काही क्षणांमध्ये, काही तासांमध्ये आम्ही तुळजापूरमध्ये प्रवेश करणार आहोत. आणि चला, जय भवानी, जय शिवाजी. अक्कलकोट ते तुळजापूर हे अंतर आपण ज्या मार्गे जात आहोत ते इटकळ असा मार्ग आहे आणि त्याचं अंतर आपल्याला पडणार आहे ते 64 किलोमीटर. आणि अक्कलकोट ते तुळजापूर आजच्या पूर्ण दिवसाच्या प्रवासासाठी आम्ही पुन्हा एकदा अक्षय मडिखंबे यांची गाडी घेतलेली आहे. ते आम्हाला प्रथमतः तुळजापूरला घेऊन जाणार आहेत आणि त्यानंतर तिथून सोलापूरवरून अक्कलकोट असा एकंदरीत प्रवास असणार आहे. सकाळी नाश्त्यासाठी आम्ही एक उत्तम ठिकाण पाहत होतो, तेवढ्यात रस्त्याला आम्हाला एक काकांची वडापावची गाडी दिसली. आमचे सदस्य सचिन शेलार हे उत्तम वडापाव मेकर आहेत. तेव्हा काकांना विनंती केली की आमच्या सदस्याला वडापाव करू द्या, तर त्यांनी होकार दिला आणि लगेच सचिन यांनी वडापाव काढायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांना भूक लागलेली आहे. अप्रतिम अशी वडापावची टेस्ट आहे. खरोखरच म्हणजे तिकडची वडापावची टेस्ट आणि आपल्याकडच्या वडापावची टेस्ट यात खूपच फरक आहे. नाश्ता करून झाल्यानंतर अवघी अर्ध्या तासामध्ये आम्ही पोचलो तुळजापूरला. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी जे तुळजाभवानी देवीचे तुळजापूर हे क्षेत्र पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती अर्थात भवानी मातेसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्र तेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजश्री छत्रपती महाराज यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला असा देखील दावा आहे. तुळजापूरला पोचल्यानंतर आमची निराशा झाली, कारण त्या ठिकाणी देवीचे मुख्य दर्शन बंद करण्यात आलेले होते आणि त्याच धर्तीवर धरणे आंदोलनसुद्धा सुरू होते. तेव्हा मुखदर्शनाशिवाय पर्याय नसल्यामुळे आम्ही मुखदर्शनासाठी लाईनमध्ये गेलो, परंतु जवळजवळ 4 ते 5 तास लागणार होते. म्हणून देवीचे लांबूनच दर्शन घेण्याचा निर्णय सर्वांनी केला आणि आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. त्याचं दर्शन घेऊन पुढे निघालो. पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची देखील सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच आदिशक्ती, आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही, त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर, खंडोबा मंदिर अशी अनेकविध मंदिरं लक्ष वेधून घेतात. देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही जेवणासाठी बस स्टँडच्या मागे जय कामत म्हणून एक सुंदर हॉटेल आहे त्या ठिकाणी गेलेलो आहोत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्हाला कळलं की तिथे व्हेज थाळी खूप सुंदर मिळते. फक्त 150 रुपयांमध्ये आपल्याला ही व्हेज थाळी मिळालेली आहे. हिचा आस्वाद आम्ही घेणार आहोत. तुम्ही तुळजापूरला आल्यानंतर ही थाळी खाण्यासाठी जय कामत हॉटेलला नक्की भेट द्या. जेवण झाल्यानंतर आम्ही सोलापूरच्या दिशेने निघालेलो आहोत आणि आम्हाला असं कळलंय की सोलापूरमध्ये सिद्धेश्वर जे मंदिर आहे ते अतिशय सुंदर आहे. त्या ठिकाणी निघालेलो आहोत. तुळजापूर ते सोलापूर हे अंतर आहे 45 किलोमीटर आणि हायवे पूर्ण असल्यामुळे आम्हाला फार अर्धा तास लागणार आहे प्रवासाला.
जर तुमच्या मनात प्रश्न असेल की 2 दिवसामध्ये अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर, सोलापूर ही स्थळं होऊ शकतात का, तर त्याचं उत्तर हो असं आहे. एकंदरीत प्रवास करतानाची सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये आहेत. आम्ही पोचलेलो आहोत सोलापूर मधील सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी. सिद्धेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक मंदिर आहे. हे हिंदूंसाठी, विशेषतः लिंगायत संप्रदायाच्या सदस्यांसाठी पवित्र आहे. मंदिर संकुलनात एक तलाव देखील आहे. मंदिर परिसर आणि येथील स्वच्छता खरोखरच खूप सुंदर आहे. तुम्ही एंट्री करतानाच वातावरण इतकं प्रसन्न वाटतं. सिद्धरामेश्वर मंदिर हे भगवान सिद्धरामेश्वरासाठी पवित्र आहे, ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूचा महान भक्त मानले जाते. श्री सिद्धरामेश्वरांनी समाधी घेतलेली ती जागा असल्याने हे मंदिर भाविकांसाठी पवित्र आहे. मुख्य मंदिराच्या परिसरात एक गर्भगृह आहे, ज्यामध्ये सिद्धरामेश्वराची मूर्ती आहे. तसेच मुख्य प्रांगणात 68 शिवलिंगे आहेत, जी गुरु सिद्धरामेश्वरांनी स्थापित केली होती. मंदिराच्या मध्यभागी सिद्धरामेश्वराची संगमरवरी समाधी आहे. इथे सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो. मंदिर परिसर खरोखरच खूप सुंदर आहे. व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे आतील शूटिंग करता आली नाही, परंतु दर्शन अगदी छान झालं. हे 2 दिवस कसे गेले ते कळालेच नाही, परंतु या 2 दिवसामध्ये आध्यात्मिक वारशासोबत ऐतिहासिक वारसा पाहण्याचा आणि अनुभवण्याचा योग आला. सिद्धरामेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाकडे अर्थात अक्कलकोटला रवाना झालो. रस्त्यात चहाचा आनंद घेतला आणि सकाळची 9:15ची जी ट्रेन आहे ती सिद्धरामेश्वर एक्सप्रेस अर्थात उद्यान एक्सप्रेस ही पकडून संध्याकाळी 7 वाजता कल्याणला पोहोचलो. धन्यवाद. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर मित्रांनो लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.